झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने धुळे तालुक्यातून काँग्रेस संपली काय? 3-4 पिढ्यांपासून ज्यांची काँग्रेसवर निष्ठा, मग त्यांचं काय? कुणाल पाटील यांच्यानंतर आता काँग्रेसला जिल्ह्यात नेतृत्व कोणाचे? कोण गेले आणि कोण कोण काँग्रेसमध्येच थांबले याची होते जोरदार चर्चा। काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। शेकडो वाहने आणि हजारो कार्यकर्त्यांसोबत मुंबईत त्यांनी धडाकेबाज प्रवेश केला। माजी आमदार कुणाल पाटील यांच्या कुटुंबाचा काँग्रेस सोबत 3 पिढ्यांचा घरोबा होता। तो सोडून ते आता भाजपाचे झालेत। त्यांचे आजोबा स्वर्गीय चुडामन पाटील, वडील स्वर्गीय रोहिदास दाजी पाटील आणि स्वतः कुणाल पाटील यांच्या सोबत काँग्रेसचे काम करणाऱ्या पिढ्या या तालुक्यात आणि जिल्ह्यात होऊन गेल्यात। ग्रामीण भागात घराघरामध्ये 3ऱ्या-4थ्या पिढीपासून काँग्रेसचेच काम करणारे असंख्य कार्यकर्ते आजही आहेत। त्यांची निष्ठा काँग्रेस पक्ष आणि पुरोगामी विचारावर आहे। त्यामुळे कुणाल पाटील यांच्या सोबत हजारो कार्यकर्ते भाजपात गेले असले तरी सरसकट सगळ्यांना गृहीत धरता येणार नाही। ग्रामीण भागातून जसे अनेक जण काँग्रेसमध्येच थांबले, तसे धुळे शहरातून भाई नगराळे, युवराज करणकाळ, रमेश श्रीखंडे, भिवसन अहिरे, राजेंद्र खैरनार, विलासराव पाटील यांच्यासारखे अनेक मंडळी काँग्रेसमध्येच थांबली आहेत। ज्येष्ठ आणि प्रमुखांमधील काँग्रेसमध्येच थांबलेल्या काही शिलेदारांशी झेप मराठीने प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधण्याचा प्रयत्न केला। यात मूळचे शिरूड गावचे रहिवासी परंतु धुळे तालुक्यातील बोरी पट्ट्यावर आपला राजकीय दबदबा राखणारे गुलाबराव कोतेकर म्हणाले, आदरणीय कैलासवासी दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्याबरोबर काम करीत असताना मी काँग्रेसमध्येच होतो आणि आजही काँग्रेसमध्येच राहणार नाही। कुणाल बाबांबरोबरही काम केलं आहे। कुणाल बाबा कुठल्याही पक्षात गेले तरी मी काँग्रेसमध्येच राहणार आहे। माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्यासोबत निष्ठेने आणि उघडपणे काँग्रेसचं काम करणारे जुने जाणते आज देखील काँग्रेसमध्येच आहेत। आपण मरेपर्यंत काँग्रेसमध्येच राहू असा अनेकांचा सूर आहे। स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्यासोबत काम करणारे आणि यापुढे काँग्रेसचेच काम करू असे सांगणारे दरबारसिंग गिरासे म्हणतात, मी डॉक्टर दरबारसिंग गिरासे 1980 पासून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता। मी काँग्रेसमध्ये आधी धुळे तालुका काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष होतो, त्यानंतर धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस झालो आणि गेल्या 5 वर्षापासून धुळे तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विचार आणि काँग्रेसचे आचार सर्व ठिकाणी सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न केला। यानंतर आज धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः धुळे तालुक्यामध्ये जे पक्षांतराचं वादळ गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे, या पक्षांतराच्या वादळामध्ये माझ्यासारखे एकनिष्ठ आज काँग्रेस पक्षामध्येच आहेत, हे मी विशेषतः नमूद करू इच्छितो। आज या तालुक्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामधून ज्यांना काँग्रेस पक्षाचे विचार आवडले नाहीत ते काँग्रेस पक्ष सोडून गेलेत आणि काँग्रेस पक्षामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली। ही पोकळी भरून काढण्यासाठी आज आमच्याजवळ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या माध्यमातून विशेषतः या पूर्ण मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या रूपाने आणि खासदार यांच्या पदाचा वापर करून आम्ही काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न करू। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, परंतु केवळ पक्षच नव्हे तर काँग्रेस हा एक विचार आहे। आजपर्यंत काँग्रेसने अनेक स्थित्यंतरे बघितली, अनेक नेते काँग्रेसला सोडून गेले, परंतु काँग्रेस संपली नाही, संपणार नाही असा कट्टर काँग्रेसींचा दावा आहे। काँग्रेसमध्ये अनेक आघाड्या कार्यरत आहेत। यापैकी बहुजन समाजात मोठे संघटन असलेल्या ओबीसी आघाडीचे विलासराव पाटील सांगतात, आता कोण राहणार आहे? काही मित्रांनी आणि पत्रकारांनी मला प्रश्न विचारले की आपण काँग्रेसमध्ये राहणार आहात का? होय, मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे। माझ्याकडे सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे कार्याध्यक्षपद आहे, तसेच मी ओबीसी विभागाचा कोअर कमिटी सदस्य आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे की जो सर्व समाजाला एकत्रित घेऊन पुढे जाण्याचे काम करतो। भारतातील असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने योगदान दिलेले नाही। 139 वर्षाचा गौरवशाली इतिहास असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे।
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याबरोबरच संस्थाने खालसा करून एक संघ भारत निर्माण करण्याचे श्रेय काँग्रेसला जाते. महात्मा गांधी, पंडितजी नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी असे थोर नेते काँग्रेसने आपल्या देशाला दिलेले. या देशाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून लौकिक मिळवून देण्यात काँग्रेस नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी राष्ट्राला दिलेल्या अमूल्य वारशाचे रक्षण आपल्याला करायचे आहे आणि त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्येच आहे. मी काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहे. हे खरे की माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने जिल्ह्यात काँग्रेस पूर्णतः खिळखिळी झाली. जिल्ह्यावर एक नजर मारली असता शिरपूर तालुक्यात यापूर्वी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या भाजपा प्रवेशाने तिथे काँग्रेस नावालाही शिल्लक राहिलेली नाही. शिंदखेडा तालुक्यात माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांनी राजकीय संन्यास जाहीर केलाय, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेले श्यामकांत सनेर यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यामुळे शिंदखेडा तालुक्यातही काँग्रेसचे अस्तित्व शोधावे लागेल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. साक्री तालुक्यात माजी खासदार बापू चौरे आणि सहकाऱ्यांमुळे काँग्रेस दिसत असली तरी तालुक्यात पाहिजे तेवढी परिणामकारक नाही. एकमेव धुळे तालुक्यात अत्यंत प्रभावी आणि ताकदीने काँग्रेस वाढवून टिकवून ठेवण्याचे काम कुणाल पाटील हे करीत होते. त्यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसकडे आहेत, मात्र तेही आता काँग्रेसमधून बाहेर पडलेत. त्यांच्या भाजपात जाण्याने खानदेशात काँग्रेसला मोठा झटका बसलाय. काँग्रेस पूर्णतः खिळखिळी झाली हेही खरे आहे, परंतु काँग्रेसच संपली असे म्हणता येणार नाही हे काँग्रेसच्या शिलेदारांचं म्हणणं आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.